मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडताना एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना सांगत होते, काळजी करू नका, आपल्या मागे महाशक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे। जेव्हापासून राजकारणामध्ये घाणेरडे अनैतिक प्रकार सुरू झाले तेव्हापासून अदृश्य शक्ती, अदृश्य हात हे शब्द अधिक प्रचलित झाले। प्रत्येक अनैतिक राजकीय घटना आणि घडामोडी मागे हा अदृश्य हात असतोच असतो। अर्थात हा हात काही चांगला नसतो, पण तो असतो। अहो, कसला अदृश्य हात, अदृश्य शक्ती? खरं तर हे पडदे आडून केलेले कारस्थान असतो आणि त्यालाच आजकालच्या भाषेमध्ये राजकारण म्हणतात। अनैतिक राजकारणाची सूत्र पडद्यामागून हलवत असतो, तरी त्याला हल्ली अदृश्य हात असं म्हटलं जातं। हा हात अदृश्य असला तरी त्याचे चेहरे मात्र लोकांना ठळकपणे दिसलेले आहेत। महाराष्ट्रात कोणाचा हात अदृश्य आहे, दिल्लीमध्ये कोणाचा हात अदृश्य आहे, हे काही आता कुणी कोणाला सांगायची आवश्यकता उरलेली नाही। जनता सुज्ञ आहे, प्रत्येक माणसाला आज ठाऊक आहे हे अदृश्य हात आणि त्यांचे चेहरे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडताना समोरचा चेहरा जरी एकनाथ शिंदे यांचा असला तरी सुद्धा दिल्ली मुंबईतले कोणते अदृश्य हात हे काम करीत होते हे काही लपून राहिले नाही। राहिले का लपून? आता मात्र पुन्हा एकदा या अदृश्य हाताची चर्चा सुरू झाली। त्याला कारण देखील ठरले आहेत एकनाथ शिंदे गटातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर। एकनाथ शिंदे यांच्याच गटात असलेल्या या गजानन कीर्तिकर यांनी आता थेट या अदृश्य हाताकडे बोट दाखवलं आहे। राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, एवढंच काय, राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आता परत फिरावं, अशा प्रकारचं एक आवाहन गजानन कीर्तिकर यांनी केलं। कीर्तिकर हे कोणी खालच्या फळीतले नेते नाही आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचं काम अत्यंत निष्ठेनं केलेलं आहे। ते जरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी पूर्वीची अखंडित शिवसेना पुन्हा एकदा निर्माण व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी त्यांनी ठाकरे बंधूसह एकनाथ शिंदे यांना ही आवाहन केलंय। आणि हेच आवाहन करत असताना त्यांनी अदृश्य शक्तीकडे बोट दाखवलंय। धाडस आहे त्यांचं। शिवसेना एकसंघ होऊ नये ही तर काही जणांची तीव्र इच्छा आहे। हे कोण आहेत? कोणत्या शक्ती शिवसेनेला एकसंघ होऊ देत नाहीत? यावरच गजानन कीर्तिकर यांनी भाष्य केलं। शिवसेना एकसंघ होऊ नये यासाठी ती अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकत आहे हे सांगतानाच गजानन कीर्तिकर म्हणाले, मी त्यांचं नाव नाही घेत। शिवसेना एकसंघ झाली तर भविष्यात आपल्याला धोका आहे असं त्यांना वाटतं, तेच मिठाचा खडा टाकतात। ही शक्ती अदृश्य आहे आणि त्यांचे मनसुबेही तसेच आहेत। आपणच पूर्ण शक्तीनं सत्तेमध्ये राहावं आणि शिवसेना दुभंगलेली असेल तर आणि तरच हे शक्य होईल। त्यामुळं शिवसेना एकत्र येऊच नये हे मनसुबे त्यांचे आहेत, तसा प्रयत्न देखील त्यांचा आहे असं गजानन कीर्तिकर म्हणाले। भाजपसोबत एकनाथ शिंदे गट आहे आणि त्याच गटातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर आहेत। महायुती सोबत असूनही गजानन कीर्तिकर यांनी केलेलं हे विधान अनेकांना हादरा देणारं ठरलं। एकनाथ शिंदे गटाची महायुतीमध्ये मोठी घुसमट होत आहे। तोंड दाबून त्यांना बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे। तरीही एकनाथ शिंदे अथवा त्यांच्या गटातील कुणी नेते या अदृश्य शक्तीबद्दल बोलायची हिंमत दाखवत नाहीत, दाखवूही शकत नाहीत। अहो, शिंदे गटाचे खच्चीकरण हा तर हा जो आहे ना अदृश्य हात, तोच करत आहेत ना सगळे हे खच्चीकरण, पण उघड बोलायची हिंमत आहे का कोणाच्यात? कोणाच्यात सुद्धा नाही। गजानन कीर्तिकर यांनी मात्र हे मोठं धाडस केलं म्हणावं लागेल। त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं, पण म्हणून काय झालं, ही अदृश्य शक्ती कोण, कोणाबद्दल बोलत आहे ते हे तर कोणालाही कळतं। अर्थात तुम्हाला तर हे कळण्याच्या आधीही कळलेलं आहे। पण एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील एक ज्येष्ठ नेता ज्या वेळेला हे सांगतो की एकनाथ शिंदे यांनी परत फिरावं, तेव्हा त्या सांगण्यापाठीमागची त्यांची भूमिका काय असावी, किंवा एकनाथ शिंदे जे आता या महायुतीमध्ये गुदमरलेले आहेत त्यांना त्या गुदमरलेल्या अवस्थेला, कोंडलेल्या श्वासाला एक वाट करून देण्याचा हा मार्ग आहे काय, आणि याचे परिणाम
दृश्य स्वरूपामध्ये कृतीमध्ये भविष्यात काय दिसतील असं तुम्हाला वाटतं काय? मित्रांनो, जरूर तुम्ही तुमची मतं सांगा आणि आपण आपले चॅनलला सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.